तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता, कारण की ग्राउंडचा लफडा आहे आता आहे दुसरीकडे ग्राउंड तर नाही आपला अवेलेबल आता, तर एक आहे अजून करण म्हणला बघा. मस्त ग्राउंड बनवलं इथं. इथं याला सुट्टी इथं कोण नाही आलं सगळं. गुड मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 389वा दिवस आहे. तर चला आता ग्राउंड कडे निघू आपण. उठले बघा सकाळ सकाळ. हो तो सकाळ सकाळ उठते. चला. तर आज आहे 26 जानेवारी. तर आज शाळेमध्ये परेड असते. आपण लहान असतो तेव्हा शाळेत जायचो सकाळ सकाळ उठून. पण आता पोरं जाईन. आज बाहेर जायचं होतं आपल्याला पण उशीर झाला. चला केलं चालू. चाचाला विचारून गेला कारण डायरेक्ट करता येत नाही, पण ते म्हणले चालू कर म्हणे, काय प्रॉब्लेम नाही, पण जाताना बंद करायचं. हा आपलं काय फक्त थोडं उजेड पडूच, तर उजेड पडला ना मग काय बंद करता येतं, काय प्रॉब्लेम नाही. तर चला करणला कॉल केला, करण नाही आला. हे पण ग्राउंड सुट्टी आहे, काल सुट्टी आज सुट्टी. तर चला आज लॉंग करायचं आपल्याला. तर करण कॉल केले 2, त्याला आला नाही अजून. तर चला आपण तर चला आता काय वॉर्मअप करू. आता वॉर्मअप नसणार, आज 10 किलोमीटर रनिंग करणे आपल्याला. तर नॉर्मल वॉर्मअप करू आणि जॉगिंग करू, कारण तर नाही आला आज. तर आज एकदम स्लो मध्ये मारू, जास्त काही फास्ट नाही मारायचं, एकदम स्लो मध्ये मारू आपण. कारण की एक गोष्ट झाली आपली इथं ग्राउंडला, इथं कडक झालेला आहे सरफेस थोडासा, त्याच्यामुळे थोडेसे पायाला पेन होऊ राहील थोडासा. पण आपल्या ग्राउंडला थोडस रिपेअर करणं लागेल काहीतरी, बघू. म्हणजे काय छोटा ग्राउंड आहे, आपण एकदम एकाच पायावर लोड येऊ राहिला टर्न मारायच्या टायमाला, त्याच्यामुळे आपण थोडस काहीतरी वेगळं डोकं लावू. तर चला पहिले वॉर्मअप करू आणि आजचा वर्कआउटला सुरुवात करू आपण. तर चला वॉर्मअप झाला आपला नॉर्मल. आता जॉगिंग करू थोडीफार आणि मग आजचा वर्कआउट काय आपला चालू करू आपण. काय आलं कुठे? तर चला नॉर्मल जॉगिंग मारू.
तर चला कॅमेरा सेट करू आणि इथून आज नॉर्मली वॉकिंग राऊंड मारू पहिले जॉगिंग. वॉकिंग राऊंडला तर चला तर चला आपण नॉर्मल वॉकिंग मध्ये राऊंड मारला जॉगिंग मध्ये. आजचं आहे आपलं 10 किलोमीटर. मध्ये मी आला लक्षात नाही ठेवलं, या दिवशी लक्षात ठेवून भाषण डायरेक्ट भाषण कर. चला आपल्याला आता राऊंड कुठं मारायचं, इकडे मारायचं त्या ग्राउंडवर मारायचं. काय तिकडचं तर वाटत नाही आता कोण येणार आहे म्हणून. तर काल नव्हतं आलं कोण, आज गॅरंटी नाही आले असते मग. चला ट्राय मारू तिकडच, बघू आल्यावर काय होतं. काय सामान इथेच ठेवून देऊ असं. चला तिकडच्या ग्राउंडवर जाऊ आपण. तुम्हाला वाटत असेल तुम्ही इथे फोन ठेवला, ते फोन कोणी घेतले, कोणी फोन घ्यायला बी आलं ना 500 रुपये ठेवले. सुधारलाय माझ्यापेक्षा गरीब तुझं हॉटेल. बघा हे मस्त ग्राउंड बनवलं इथं. मग 26 जानेवारी आज इथं याला सुट्टी हो, इथं कोण नाही आलं 26 जानेवारीला. सगळे शाळेत गेले वाटतं, आपणच फक्त इथं ग्राउंडवर. आता तू कॅमेरा कुठं लावायचा रे? त्या कोपऱ्याला बघू आपण. चला बेस्ट यार ग्राउंड. तिथे काय आपलं पण ओके, त्याला पण असंच ट्रॅक आहे तिथं पण. काय टन जास्त आहे, टन जास्त असल्यामुळे काय होतं, जास्त एका पायावर लोड येऊ राहिला टन जास्त असल्यामुळे. नॉर्मल जॉगिंग करायला काय प्रॉब्लेम नाही, 5-10 किलोमीटर मारायला मग लफडा होतो थोडासा. तर मस्त बनवून फटकन मारू, फटकन चालले जो ग्राउंड मारून इथं. चला
त्याला पावर तर आपण आज 4 किलोमीटर मारले, कारण की 4 किलोमीटर काय झालं, प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगतो ग्राउंडचा. मेन प्रॉब्लेम काय आहे, आपलं हे राऊंड डिस्टन्स छोटं आहे. सर्किट टर्न मारतो ना, आणि ठीक आहे एका राऊंडला आपल्याला 2 टन येते, पण एका राऊंडला 1 किलोमीटरला आपल्याला काय 400लाच 1 किलोमीटर लांब राहिलं, 400लाच आपल्याला 4 राऊंड मारणं लागू राहिले. आणि 4च्या वेळेस 2 याच्या म्हणजे 8 टन येऊ राहिले. हे मेन प्रॉब्लेम इथं. त्याच्यामुळे स्पीड कमी केली तर मग आपला परफॉर्मन्स खराब होऊ राहिला. त्याच्यामुळं आपल्याला काही जुगाड करणं लागणार, एक तर बाहेरून ट्रॅक घ्यायला लागणार थोडासा, हे लेंथ पाहिजे जास्त. नाही तर काय आपण टर्न मारतो ना, तो एकाच पायावर लोड येऊ राहिला, कारण की प्रत्येक राऊंड एका पायावर येणार, म्हणजे या साईडचं शीन थोडंसं पेन होऊ राहिलं, कारण एक साईड. त्यामुळे आपण 2 राऊंड काय 1 राऊंड काय असं उलटे मारून बघितले,
तर एकच ऑप्शन आहे, एक तर त्याला अल्टरनेट मारा असं तसं दोन्ही पाय लोडीन, नाही तर मग लॉंग इथं मारता येणार नाही आपल्याला. नॉर्मल जॉगिंग जमती, पण एकदम आपण रेपिटेशन मारतो किंवा स्लो फास्ट मारतो इथं मारता येणार नाही आपल्याला. तर चला त्याच्यामुळे आज 10 किलोमीटर मारायचं होतं, पण 4च किलोमीटर मारला. पण परफॉर्मन्स कसं आहे, इंजुरी नाही झाली पाहिजे मेन गोष्ट ही. आता आपण टार्गेट कम्प्लीट केलं, इंजुरी झाली ना काय मतलब नाही टार्गेटचं. त्याच्यामुळं वर्कआउट करा, इंजुरी झाली नाही पाहिजेत. तर ही कंडिशन आता बघू, तरी सोल्युशन काढू त्याचं काहीतरी. आता आपलं 4 किलोमीटर आज जॉगिंग केली आपण, जास्त नाही केली. तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता, कारण की ग्राउंडचा लफडा आहे. आता आहे दुसरीकडे ग्राउंड तर नाही आपला अवेलेबल. आता तर एक आहे अजून, करण म्हणला होता ते नाही का पाण्याची टाकी, ते बघू तिकडे जाऊन एकदा बघणं लागेल आपल्याला. ते जर बेस्ट असलं तर आपला लॉंग इव्हेंट असला ना तर आपण तिकडंच मारू मग लॉंग इव्हेंट. कारण की इथं थोडंसं प्रॉब्लेम येतो. शॉर्ट इव्हेंटला बरं आहे इथं वर्कआउट करायला, किंवा आपले दुसरे वर्कआउट असताना ते बेस्ट आहे. पण बाकीचे रनिंग जास्त करता येत नाही. ते ग्राउंड आहे पण ते ग्राउंडला सकाळी त्यांची मुलं येत असते, त्यामुळे आपल्याला जमत नाही. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. त्या काळीकडे जाय, पाणी फिल्टर प्लॅन कशी नाही का, तुझा एक क्लिनिक नाही खाली पुढे वाळ चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.